कोणा दिली? हे माझीच आहे. हे बघू शकता मित्रांनो, याच्यामध्ये पैसे पण आहेत. अरे वा 500 रुपये घ्या पप्पा माझ्याकडून. मी सर्व डब्बे चेंज करायचे आहेत कारण की आमच्या मॅडमला धुण्यासाठी वेळ नसतो ना. आपण काय करूया, याला चेंज करूया. काय आहे? अंडा भुर्जी. और मेरे आए ने बोला था 1 महीने नहीं खाएंगे अंडा भुर्जी. आज खा लिया. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आणि सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आज आहे रविवार आणि बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग आमचा येतो आहे कारण की बरेच अशी कामं होती की ब्लॉगच शूट करता आला नाही आणि जरा बिझी असल्यामुळे आणि घरी बरेचसे आमची बहीण पण येऊन गेली आणि गेस्ट आल्यामुळे आम्हाला हा. ब्लॉगिंग करता आली नाही. त्याच्यामुळे आम्ही आता संडे पासून आमचा ब्लॉग स्टार्ट करतोय. तुम्हाला आता याच्यानंतर डेली ब्लॉग बघायला भेटेल कारण की जरा बऱ्याचशा गोष्टी होत्या, ते नाही सांगता येत कसं कसं काय काय. बड्या असं वाटतं लोकांना की ब्लॉग बनवणं एकदम सोपं आहे आपलं उचल, पण बऱ्याचशा अशा गोष्टी येतात, अडथळे येतात की ते आपल्याला पूर्ण बनवता येतच नाही. म्हणजे काय ना काय गोष्टी होतातच. पण सर्व आज पॅकअप झालेल्या सगळ्या गोष्टींचा आजपासून आपले ब्लॉग एकदम परफेक्ट डेली प्रमाणे रोज तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुमचा खरंच असं चांगलं प्रेम म्हणजे प्रत्येक ब्लॉगवरती बघतोय. असे म्हणजे सुरुवातीला कमी व्ह्यूज येत होते, आज जरा जास्त लोक आमचे ब्लॉग बघताय, त्याच्याबद्दल पण सर्वांचं मनापासून आभार. आणि आज आहे संडे. आता मॅडम आमच्या बाजूला बसल्यात, आता बघूया. आणि इकडे बघू शकता आपण मशीन पण लावलेली आहे कपड्याची आज, कारण की संडे आहे. संडेच्या दिवशी रविवारी पाणी येत नाही तर मशीन वगैरे लावलेली आहे. तर आता उठलोत आम्ही आणि जे मागे बसला आहे नारळ गेला कचरा टाकण्यासाठी. तर आता बघूया मॅडम आपल्यासाठी बनवतात नक्की काय. आज रविवार आहे, सांगितल्याप्रमाणे सर्वप्रथम एक विचार पडला की नाश्ता काय बनवायचा. तर म्हटलं चला आज काय बनवू, काही वेगळं तर आहे नाही. आणि त्याच्यामुळं रोज ती चपाती खाऊन अतिशय कंटाळा आला होता. मग हे बोलले थांब तुला काहीतरी स्पेशल मागवतो. काय मागवलं? उत्तप्पा बघा. आणि एवढी छान टेस्ट आहे. मस्त सांबार चटणी मिक्स केली. इथे आमच्या कॉलनीमध्ये साऊथ इंडियन लोकांची मस्त डोसा इडलीची दुकान आहे. खूप छान बनवतात. टेस्ट कशी आहे? आणि त्याला डोसा नाही सॉरी उत्तप्पा खायचा नव्हता, त्याने मेंदूवडा मागवला आहे. त्याला मेंदूवडा हवा होता आणि त्याला नाही दिसत आहे. ड्रायक्लीनला जातात त्यांचे कपडे. तर बघू शकता मित्रांनो, रविवारचं कामकाज सुरू झालेलं आहे. इकडे आपली मांडणी जी आहे भांडे ठेवण्याची ती पूर्णपणे अशा प्रकारे बघू शकता खाली झालेली आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला बरंचसं आज चेंज करायचं आहे. हे सर्व डबे आहेत ना, ऑलरेडी यांना 1 वर्ष झालेलं आहे आणि हे सर्व डबे चेंज करायचे आहेत कारण की आमच्या मॅडमला धुण्यासाठी वेळ नसतो ना. आपण काय करूया, याला चेंज करूया. काय का करो हमारा नाम बदनाम करो. हे बघा तर कसं असतं जे आता नाही वेळ तर आपण विचार केला चेंज केल्यालाच बरं, कारण की त्रास नको आमच्या मॅडमला. छान असे घेऊया असे. तर बघा असे डबे पाहिजेत, पण या डब्यांचे झाकण कोण धुणार? तर मित्रांनो आज असं काम चालणार आहे. त्या अगोदर एक घोट छानपैकी चहा घेऊया, त्याच्यानंतर मॅडम आपली कामाला सुरुवात करतील आहे का नाही. आणि त्यांना सहकार्य करायचं पूर्ण जबाबदारी ही आमची राहणार आहे. लगभग मित्रांनो आपलं काम होत आलेलं आहे. मांडणी घासून झालेली आहे मॅडमची, छानपैकी तिकडे लावलेली आहे. फक्त मात्र काय डबे काय धुतलेले नाहीत, फक्त अच्छा फेकायचे आहेत. फक्त भांडे घासून हे बघू शकता. आज काय सुट्टी नाही आम्हाला. मॅडमला सुट्टी असेल फक्त ऑफिसची, पण आम्हाला काय सुट्टी नाही. बघू शकता आज काम काय जोरात आहे. इकडे बघू शकता राडा काढून ठेवला आहे मॅडमनी, सगळा पाईप वगैरे तसंच आहे. आपण कपडे वगैरे छानपैकी वाळू घातलेले आहेत मुलांच्या. बस मित्रांनो एवढं काम बाकी आहे. एवढं काम संपलं की आपला जेलचा दरवाजा खुलून जाईल. आणि आपले 2 कैदी बघू शकता इकडे बसलेले आहेत, तुम्हाला दाखवतो. बघू शकता इकडे बसलेले आहेत. काय करणार मित्रांनो, असे काम असले ना
तर बाहेरच थांबावं लागतं. बस और थोड़ा समय, उसके बाद तर मित्रांनो इकडे मसाल्याची तयारी सुरू आहे, कारण की घरातलं सगळं काम आवरल्यानंतर आता विषय येतो जेवणाचा. तर इकडे बघू शकता छानपैकी टमाटे बघा, कांदा टमाटर आणि मसाला पण झालेला आहे. आणि आज आपल्या घरामध्ये आहे एकदम काहीच नाही. अच्छा, खजिना इकडे नाही मित्रांनो. तर इकडे छानपैकी आज काहीतरी बिर्याणी टाईपच बनवायचा काहीतरी प्रोग्राम आहे. एक्झॅक्टली मिक्स बिर्याणीच बनवली. हां, कारण की या आठवड्यात जास्त चिकन मटन झालेलं आहे मित्रांनो. पण लोक आम्हाला म्हणतात तुम्ही फक्त डाळ भातच खाता का? काय बोलणार आता. ते याचं होतं, ते तळलं होतं ना बाईनं. चम्मच घे. हे थोडं टाक ना. अरे ते तळलं होतं ना. आणि आता वाजलेत मित्रांनो, आता काय जेवायचं मित्रांनो तुम्हीच सांगा किती वाजतात बघ. आणि आज खरंच मौसम बडा एकदम बेईमान है असं काम झालेलं आहे मित्रांनो. बघू शकता आज मौसम बडा बेईमान है. राईट, असा क्लीन आहे बघा एकदम. आमची तुळस पण आज एकदम गुडगुडीत झालेली आहे. आणि गुडगुडीत झालेले आहेत आमचे हे दोन. हां बघा, नेल्स काढलेत सगळे आरवणी. नेल्स कटिंग हेअर. आता फक्त याचे केस कापायचे बाकी आहेत. आज रविवार आहे तर आपण घेऊन जाऊया त्याला थोड्याच वेळात. तर मित्रांनो आता आम्हाला माझे 6वीचे बुक्स द्यायचे भंगारवाल्याला रद्दी. तर मित्रांनो तुम्हाला विचार पडला असेल तर आम्ही इथं का बसतो. विषय असा आहे, उद्यापासून आरव आणि जयची शाळा होते सुरू. ठीक आहे, तर उद्या त्यांचा फर्स्ट डे आहे शाळेचा. आता जय आरव आमचा गेला आहे 7वीला आणि जय गेला आहे आमचा 8वीला. तर याच्यामध्ये यांचा सगळा बघू शकता, तुम्हाला दाखवतो मी पूर्ण. हा जुने त्याचे पुस्तक आहेत जे जयचे आहेत ते आरवला येतील. पण जयसाठी आपल्याला नवीन बुक्स आणि नोटबुक्स दोन्ही घ्यावं लागेल. तर दुपारी तर आम्ही छानपैकी जेवलो आणि आराम केला. आणि आमची आई पण आली होती, मग काय जरा व्हिडिओ काढता आला नाही, मधलं काही दाखवता आला नाही. मस्तपैकी छानपैकी बिर्याणी झाली होती आणि बिर्याणी खाल्ल्यानंतर थोडा आराम केला. तर आता याच्यामधले आपण करूया थोडीफार जे आपल्याला जे बुक्स तर कामा येणार, नोटबुक कामा येणार नाही. मग नोटबुक्स तर कोणतेच नाही. हां, नोट्सबुक रद्दी नाही मित्रांनो, थोडं लिहून सोडलेले बुक्स आहेत. बघूया तरी आपण याच्यामध्ये जेवढं काय असेल ते काढूया, जे कामात असेल ते ठेवूया. गोणी पकड, गोणीत भरत राहा. तर बघू शकता एवढे बुक्स निघालेत आणि एवढेच फक्त कामाचे आहेत मित्रांनो. हे तर बघा माझी कलाकारी. बघा कलाकारी बघा काय ते. हे बघा असं, हे म्हणून ते टीचर बोंब मारत असते. तसं नाही करायचं. आणखी फक्त आता हे एवढं सगळं हे आपल्याला आरवचं पाकिट पण भेटलं बघा मित्रांनो. मित्रांनो बघू शकता माझं पाकिट आहे. आणि हे बघू शकता याच्यामध्ये पैसे हे डायरी कोणा दिली? हे माझीच आहे. हे बघू शकता मित्रांनो याच्यामध्ये पैसे पण आहेत. अरे वा, 500 रुपये घ्या पप्पा माझ्याकडून. आईला दे, आईला बघा. आई दिसली हिच्यामुळे आमचा ब्लॉग नाही आला मित्रांनो. ही बोलते आम्हाला ब्लॉग मध्ये घेऊ नका. मित्रांनो फुल असली दिसतो. तर बघू शकता कसा राडा निघलेला आपल्या घरात. आणि काय छोटे छोटे काय गोळे जमा केले तू, टाक गोणीमध्ये. आणि बघू शकता दोघांना 2 छत्र्या आहेत पावसाळ्यासाठी. गेल्या वर्षी घेतलेल्या छत्र्या आहेत बघा. एक छत्री इकडे आहे, एक छत्री इकडे आहे. तर मित्रांनो एवढी थप्पी झालेली आहे आणि ही पूर्ण आता आपण बघूया, कुणाला हवे असतील तर देऊया, नाही तर मग बाकीचे सर्व
हे रद्दीमध्ये देऊया आपण, आहे का नाही? ते कुणाला पाहिजे असेल तर आपण देऊया, नाही तर मग बाकीचे रद्दीमध्ये. आणि अशा प्रकारे पूर्ण खाली झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. पूर्ण असं 2 खाचे पूर्ण यांचे खाली झालेले आहेत. आता नवीन बुक्स येतील त्याच्यामध्ये भरतील. तर आज के लिए इधर का काम हो गया खत्म. काय आहे? अंडा भुर्जी। और मेरे आए ने बोला था 1 महीने नहीं खाएंगे अंडा भुर्जी, आज खा लिया दादी जी ने, देखो। 1 महिन्याचा उपवास आहे आमच्या आईचा. चिकन मटन अंडा खाणार नाही म्हणते बघा, आता बुर्जी खायला लागली. अरे बुर्जी नाही मित्रांनो, हे आहे बघा पनीर भुर्जी। पनीर बुर्जी आहे. पनीरची बुर्जी बनवलेली छानपैकी. आणि जरा जायचं आहे म्हणून जरा लवकरच बसलो आज जेवायला. आणि आपल्याला इकडे वाढून दिलेलं आज पनीर बुर्जी. आणि दुपारची बिर्याणी पण आहे, ते नंतर हे खातील. पण आपण कसं दुपारी जरा जेवलं नसल्यामुळे जेवायला बसलोय. तुम्ही या जेवायला. तर मित्रांनो आपल्या इकडे जेवण वगैरे झालेलं आहे पद्धतशीर सर्व. आईचं पण जेवण झालं आहे, जयचं पण, आणि इकडे आरवचं पण जेवण झालेलं आहे. आणि आता आई निघाली घरी, तर तिला आपण करूया आता बाय बाय. अरे हे सोड. तर तिला आता बाय बाय करूया, ती जाईल घरी. कारण की उद्या आहे सोमवार आणि सगळे जातात कामावरती, म्हणून आज बाय बाय. जाओ तुम जाके आराम से खाना अभी खाएंगे, जाके सो जाओ. चांगली आहे. काय कशी झाली बिर्याणी? मस्त खायची आहे. मला नको. अंडा बुर्जीच भारी होती. अंडा बुर्जी नाही, पनीर बुर्जी. छान लागते. बघू शकता मित्रांनो, सगळं आवरल्यानंतर आता म्हणजे इथंच जेवण बाकी आहे. बाकी सर्व जेवलेले आहेत. सर्व जेवले काय, सर्व झोपले पण बघा. आणि आई पण घरी गेलेली आहे. आणि आता सर्व सेट झालेलं आहे, फक्त आता झोपायची तयारी आहे. आणि मॅडम थोडंसं बघतील, की त्यांचा अभ्यास बाकी आहे, तो अभ्यासाला बसतील. आणि आता आपण झोपून घेऊया, कारण की उशीर पण झालेला आहे. तर आता सर्वांना गुड नाईट, आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.